बजरंग सोनवणे धनंजय देशमुखांच्या भेटीला गेले। मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। कृष्णा आंधळेला अटक करा यासह 6 मागण्यांसाठी ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। कृष्णा आंधळेला अटक करा यासह 6 मागण्यांसाठी ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। खासदार बजरंग सोनवणे हे देखील आंदोलकांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। 7 मुख्य मागण्या आहेत आंदोलकांच्या, त्यापैकी एक मागणी मान्य करण्यात आलेली आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि उर्वरित 6 मागण्या देखील लवकरच सरकारतर्फे मान्य होतील अशी भूमिका काही वेळापूर्वी सुरेश धस यांनी मांडली होती। केसचे तत्कालीन पीआय प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटलांना बडतर्फ करून 6 आरोपी करा। यासह फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा। तर हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा। वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिक्कड यासह हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपासून त्यांनाही 6 आरोपी करा। तर आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दाम्पत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांचीही चौकशी करून त्यांनाही 6 आरोपी करा। तर ही घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पीएसआय राजेश पाटलांनी कळंबकडे कुणाच्या सांगण्यावरून वळवला त्याचीही चौकशी करा। या प्रमुख मागण्या मस्साजोग ग्रामस्थांच्या आहेत। मस्साजोगकरांच्या या 6 मागण्या, एकूण 7 मागण्या होत्या, त्यापैकी एक मागणी मान्य झालेली आहे उज्ज्वल निकम यांच्या रूपाने आणि बाकीच्या 6 मागण्या आता आपण स्क्रीनवर बघितल्या। या मागण्या मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। तर खासदार बजरंग सोनवणे हे धनंजय देशमुखांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। कृष्णा आंधळेला अटक करा अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्याचबरोबर संशयित पोलिसांवर कारवाईची देखील मागणी करण्यात आलेली आहे।